बोला मॅडम. काय बोला? म्हणजे म्हणजे तुम्ही बोललं पाहिजे का नाही? हा, तुम्ही तर बोलणंच बंद केलंय. म्हणजे मला कळालं नाही. म्हणजे आम्ही फोन केला नाही तर तुम्ही बी फोन केला नाही. हा, इतर वेळी रोकडची गरज असली की बरोबर फोन करता की आम्हाला. सॉरी मॅडम, ते जरा कामात होते. कसल्या कामात? काही नाही, हेच रोजची घरगुती कामं. आणि आमच्या कामाचं काय? काय काम? म्हणजे आता काम काय आहे याची बी आम्ही आठवण करून द्यायची काय? नाही नाही, तसं नाही मॅडम. लय दिवस झाले तुमचा काही फोन नाही, काय नाही. तुमच्या घरात काय चाललंय याच्या खबरा बी तुम्ही आम्हाला दिला नाही. आम्ही सांगितलं होतं ना तुम्हाला हिराबाई, तुमची बहीण काय काय करते याच्या मिनिटाच्या खबरा आम्हाला तुम्ही दिल्या पाहिजे म्हणून. काय हो बरोबर आहे. नाही, तुम्हाला जमत नसेल तर सांगा आम्हाला, तसं आम्ही दुसरं कुणाला तरी सांगू. नाही नाही नाही, मॅडम मी कुठे असं म्हणाले की मला जमणार नाही म्हणून. पण काम जमतंय असं तरी आम्हाला काही वाटत नाही. पैसे घेऊन जे तुम्ही गायब होताय, काय तोंड दाखवत नाही, मग आम्ही तरी काय समजायचं काय? नाही मॅडम, ॲक्च्युली काय आहे की सासरच्या कामात जरा गुरफटले होते, बस बाकी काही नाही. पण ह्याच्या पुढे मी सगळे अपडेट्स नक्की देईन तुम्हाला. हां, पण कधी? आम्ही विचारल्यानंतर? नाही मॅडम, तसं नाही. म्हणजे इथे वातावरण शांतच आहे म्हणून मी तुम्हाला काही फोन नाही केला. शांत होतं म्हणजे? वादळापूर्वीची शांतता आहे का ही? नाही, तसं काही वाटत नाही. काय ॲक्च्युली जिजूंना भेटून आल्यापासून ताई शांतच आहे, काहीच बोलली नाही आहे. शांत आहे म्हणजे? त्यांच्या डोसक्यात काहीतरी चाललं असेल की. नाही, माहीत नाही. मग माहिती करून घ्या. माहित नाही म्हणजे काय? आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो ते काय असंच? हा, आमच्याकडे काय पैसे जास्त झालेत काय? नाही नाही, तसं नाही. बरोबर आहे तुमचं. ते ब्रेकिंग न्यूज काहीच नव्हती ना, म्हणून फोन नाही केला तुम्हाला. मी एक काम करते, मी घरी जाते आणि मग परिस्थिती काय आहे ते बघून तुम्हाला फोन करते. हां, घरी जाईन म्हणजे? तुम्ही तिथं नाही होय? नाही नाही, मी तिकडेच आहे. मी आत्ता कामासाठी बाहेर आली आहे म्हणून म्हटलं तसं. ठीक आहे, तुम्ही करा तुमचं काम, पण आपलं काम जरा ध्यानात असू द्या. काय कसं आहे, सगळ्या खबरा आम्हाला बाहेरूनच मिळाल्या तर मग तुमची काय गरज आम्हाला, नाही का? नाही नाही मॅडम, तुम्ही काळजी करू नका. मी सगळ्या खबरा देते तुम्हाला.